काका, तुमचा शिवा पण माझ्यासाठी, माझ्या अम्मा आणि अप्पांसाठी किती करतो. आणि माझ्या अम्मा आणि अप्पांनी मला सांगितलंय, जो आपल्या मदतीसाठी धावून येतो ना, त्याच्या मदतीसाठी आपणही धावून जायलाच हवं. मग आमच्यासाठी एवढी धडपड करणाऱ्या शिवाच्या मदतीला मी नको का यायला? नाही तरी बी पोरी, तू जितका आमच्या शिवासाठी करतेस ना, तेवढा आजच्या काळात कोणी कोणासाठी करत नाही. पोरी, तू ना एक नंबर आहे, एकदम स्पेशल, लाखात एक, जणू हिरा. पोरी, तू ज्या घरची सून म्हणून जाशील ना, त्या घरातल्या लोकांच्या आयुष्याचं सोनं करशील. अरे, किरणीवाल्या दादाचा फोन, ते दळण आणायचं विसरूनच गेलो. एक मिनिट हा. हॅलो, हा, हो आलो दादा, लगेच आलो. अगं बेटा, शिवाच्या गडबडीत दळण आणायचं विसरूनच गेलो, आलोच दळण घेऊन. हा, एक मिनिट बाळा, माझं एक काम करशील? अहो काका, विचारताय का तुम्ही? सांगा ना. तेवढा देवाऱ्यात तुझ्या हातानं दिवा लावशील? दिवा लावशील ना बाळा? आई आदिशक्ती, माझ्या शिवाला लवकरात लवकर बरं वाटू दे. अम्मा, अहो तुम्ही इतक्या मायाने अंगारा लावलाय, तर बघा आता कसा पटापट बरा होतो ते. आणि साक्षात आदिशक्तीला साकडं घातलंय तुम्ही. आता तुम्ही साकडं घातलंय म्हटल्यावर आदिशक्तीला ऐकावंच लागेल ना, काय अप्पा? शिवा, पण यावेळी एक वेगळाच चमत्कार घडला रे. नाही म्हणजे यावेळी शक्तीने चक्क तुझ्यासाठी देवळात शंभू महादेवाला दुधाने अभिषेक घातला. पण हा चमत्कार कसा घडला हे शंभू महादेवालाच माहित. अप्पा, अहो चांगल्या माणसांना देवाचं अस्तित्व आधी मान्य नसलं ना, तरी सुद्धा कधी ना कधी देवाचं अस्तित्व कळतंच. आणि तुमची शक्ती स्वभावाने थोडी तापट आहे, पण मनाने खूप चांगली आहे. माझ्या निमित्ताने का होईना, पण तिला देवाला साथ घालावीशी वाटली, हे खूप बरं झालं. हो ना, अगदी बरोबर बोललास शिवा तू. इतकी वर्ष मला जे जमलं नाही ते देवाने आपोआपच शक्तीकडनं करवून घेतलं बघ.